जय जवान जय किसान. बार्शी तालुक्यामध्ये शेतकरी ऊस उत्पादकांनी मागच्या जवळपास 2.5 महिन्यापासून कारखान्याला ऊस गाळायला चालू केलेला आहे आणि अद्यापपर्यंत येडेश्वरी शुगरनं मात्र ऊस दर जाहीर न करता 2800 पेमेंट द्यायला चालू केलं. बरोबर आहे ना. आणि येडेश्वरीला लागूनच असणारे जे कारखाने आहेत किंवा बार्शी तालुक्यात इतर कारखान्याचे ऊस नेतात त्या सगळ्या कारखान्याचा दर 3000 पेक्षा जास्त आहे. असं असताना येडेश्वरीनं बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना येड्यात काढायचं काम चालू केलेलं आहे. आता असं म्हणलं जातं बजरंग बाप्पा म्हणजे शेतकऱ्याचं पोरग येते असं काय म्हणतात सगळेजण राजकारणामध्ये. ही शेतकऱ्याचं पोरग आहे का प्युअर व्यापाऱ्याचा तीच कळलं गेलंय. म्हणजे असं आमचं बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा समज झालेला आहे. नसतो नावात बप्पा आहे आणि मारतोय गप्पा असा सगळा प्रकार दिसून आलेला आहे. त्याच्यामुळे बप्पा तुम्ही गप्पा मारायचे बंद करा आणि या शेतकऱ्याला न्याय द्या. ऊसाचा भाव तर तुम्ही दिलाच पाहिजे, परंतु इथं आता अनेक शेतकरी आहेत जी त्या कारखान्यापासून फक्त 5 आणि 7 किलोमीटरवर त्यांचं शेत आहे. त्या शेतकऱ्याचा ऊस घेऊन जायला गेलं अशी परिस्थिती इथं समोर लक्षात आली आमच्या बैठकीत तहसीलदारांच्या समोर. त्याचं कारण असं सांगितलं त्या आलेल्या अधिकाऱ्यानं की ऊसाचा अंतर जवळ आहे आणि ती वाहतुकीला परवडत नाही म्हणून ती नेत नाहीत. मग जर कारखान्याला मर्यादा कशामुळे घातली द्या कार्यक्षेत्राच्या की तुम्ही 7 किलोमीटरच्या पुढे दुसरा कारखाना नसला पाहिजे, 7 किलोमीटरच्या पुढे दुसरा कारखाना नसला पाहिजे. तुम्ही जर 5 किलोमीटर मागचा ऊस नेत नसाल तर ती काय जे असेल ते समजा काय असेल ते हवाई अंतर त्यांचं असेल ती. तर ह्या गोष्टीचे अटी कशा आहेत तुमच्या. तर आमची दुसरी सुद्धा विनंती आहे तुम्हाला की तुम्ही प्राधान्यक्रम हा बार्शी तालुक्यातल्या आणि कारखान्याच्या परिसरातल्या ऊसाला दिला पाहिजे. की तुम्ही असली कारण सांगायची बंद करा. तुम्ही शेलगावचा ऊस नेत नाहीत, तुम्ही बावीचा ऊस नेत नाहीत, तुम्ही पलीकडे खामगावचा ऊस नेत नाहीत. म्हणजे ज्या क्षेत्रात तुमचा कारखाना तिथला तुम्ही ऊस घेऊन जायला गेलेत हे चुकीचं आहे. म्हणजे फक्त त्या शेतकऱ्यांनी तुमच्या चिमणीचा दूर खायचा काय. असले धंदे तुम्ही बंद करा, कारण सांगायची बंद करा. कारखाना नीट नियमानुसार चालवा, नियमानुसार शेतकऱ्याला भाव द्या. आतापर्यंत शेतकरी संघटनेने आंदोलन केली होती. आता संभाजी ब्रिगेड यांच्या खांद्याला खांदा लावून उद्याच्या आंदोलनामध्ये मैदानामध्ये उभे आहे. जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो. उद्या 2 तारखेला येडेश्वरी शुगर या ठिकाणी बार्शी तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन होणार आणि ऊसाला भाव घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. एवढंच